भाजपा आणि शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं। शिंदे गट भाजपाला दुय्यम स्थान देत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही, हा कडक इशारा भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी दिला। ठाण्यातील भाजपा विरुद्ध शिंदे गटातील वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमध्ये। ठाण्यात शिंदे गट भाजपा धुसफूस वाढली कि मुंह में मोदी जी का नाम और थाना में भारतीय जनता पार्टी बेनाम। शिंदे गटाकडून शासकीय कार्यक्रमांची पळवापळवी। भाजपा आमदार संजय केळकरांचा शिंदेंवर आरोप की युतीचा धर्म पाळला पाहिजे आणि प्रत्यक्षामध्ये दुसरंच करायचं। ठाण्यात भाजप विरुद्ध शिंदे गट असा वाद पुन्हा उफाळून आलाय। ठाण्यातील शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पळवले जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केलाय। सहनशक्तीला पण काही मर्यादा असते आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे तो अत्यंत स्वाभिमानी कार्यकर्ता आहे आणि वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आपण अशा पद्धतीने डावलण्याचं, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये राजकारण करण्याचं म्हणजे असं झालं ना कि मुंह में मोदी जी का नाम और थाना में भारतीय जनता पार्टी बेनाम। टीएमटी बसमध्ये महिलांना 50% तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुरू करण्यात आलाय। महिला आणि ज्येष्ठांना या सुविधेचा लाभ मिळावा अशी मागणी 5 वर्षांपासून लावून धरली असल्याचा दावा संजय केळकरांनी केलाय। पण सेवेचा शुभारंभ करताना शिंदे गटाने संजय केळकरांना आमंत्रण पाठवलं नाही। ठाण्यातील शासकीय कार्यक्रम आणि योजनांच्या उद्घाटनासाठी भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी डावललं जातं असा आरोप संजय केळकरांनी केलाय। तर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्केंनी सबुरीची भूमिका घेत संजय केळकरांचा गैरसमज झाल्याचं मत व्यक्त केलंय। महानगरपालिकेने काही हा कार्यक्रम केला नाही। शिवसेनेच्या वतीने आम्ही आनंदोत्सव साजरा केला आणि मी शहराध्यक्षांना वगैरे स्वतः निमंत्रण दिलं होतं। कदाचित केळकर साहेबांना राहिलं असेल तर मी स्वतः त्यांची दिलगिरी व्यक्त करेन। पण हा आजचा आनंदोत्सव हा शिवसेनेतर्फे आम्ही या ठिकाणी साजरा केला होता। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात भाजप आणि शिंदे गटातील तणाव वाढतोय। ठाणे लोकसभेची जागा कोणाच्या पारड्यात पडणार यावरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे भाजपच्या उघड नाराजीचे परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर पडू शकतात। कॅमेरामन नितीन खरातसह विनय म्हात्रे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।